बाभुळगाव शहराचा तापमान 45 अंशावर गेलेला आहे, पण बाभुळगाव तहसील कार्यालयात पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही सध्या उपलब्ध नाही. सध्या संपूर्ण विदर्भासह बाभुळगाव तालुक्यात उन्हाचा पारा तब्बल 45 अंशावर पोहोचला आहे. या अंगाची लाही करणाऱ्या उन्हात संपूर्ण बाभुळगाव तालुक्यातून नागरिक आपल्या शासकीय कामांसाठी बाभुळगाव तहसील कार्यालयात येत आहेत. मात्र या मुख्य शासकीय कार्यालयात आल्यावर सामान्य जनतेच्या नशिबी केवळ शोषिकता आणि पायपीटच येत असल्याचे चित्र दिसत आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या रणरणत्या उन्हात बाभुळगाव तहसील कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी साध्या पिण्याच्या पाण्याची साधी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. एक घोट पाण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या जनतेला वणवण भटकावे लागत आहेत. तहसील कार्यालयातील चित्र पाहिले तर लोकांसांगे ब्रह्मनयन आणि स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था झाली आहे. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मात्र थंडगार ॲक्वा वॉटर आणि अंगाला सुखद गारवा देणारे एअर कूलर लावण्यात आले आहे. अधिकारी स्वतः एसी आणि कूलरच्या थंड हवेत बसून मिनरल वॉटर पित असताना ज्या जनतेमुळे हे कार्यालय चालते त्या सामान्य नागरिकांना मात्र साधे पिण्याचे पाणी न मिळावे यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते. बाभुळगाव तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक महसूल, संजय गांधी निराधार योजना, दाखले आणि इतर विविध कामांसाठी येत असतात. अनेक जण वृद्ध, महिला आणि लहान मुलांना घेऊन तासन रांगेत उभे राहतात. 45 अंश तापमानात गळा सुकत असताना कार्यालयात पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी दुकानातून महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर गरिबांना तहानलेलेच राहावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळा लागल्यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करण्याचे कागदी घोडे नाचवले जातात. मात्र तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या बाभुळगाव तहसील कार्यालयातच प्रशासनाचा असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्वतःसाठी सर्व सुखसुविधा लाटणाऱ्या प्रशासनाला जनतेसाठी एक पाण्याचं माठ किंवा पाण्याचे जार ठेवण्याची साधी तसदी घेता आली नाही का, असं संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.